28 जानेवारी रोजी अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर आपण पाहिलं की रोहित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि कुठेतरी VSR कंपनी आहे त्या कंपनीवरती रोहित पवारांनी आरोप केले की विमानात बिघाड होता आणि कुठेतरी घातपाताची शक्यता रोहित पवारांनी व्यक्त केली. त्यानंतर खरं तर आता गुणरत्न सदावर्ते यांनी रोहित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे. कुठेतरी त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात. सर, रोहित पवारांवरती तुम्ही टीका केलेली आहे. रोहित पवार आपल्या काकांना न्याय मिळावा यासाठी लढतायत, पण तुम्ही टीका करताना दिसताय. नाही, मी रोहित पवारांना कायदेशीर सुनावलंय, टीका नाही केली. मी कायदा दाखवलाय, मी कायद्याचा आरसा दाखवला रोहित पवारला. रोहित पवारला आरसा कोणीतरी शिकवलं पाहिजे ना, सांगितलं पाहिजे ना, अरे बाबा हे कायदा आहे. मला स्पष्टपणे सांगायचं आहे की एखाद्या प्रकरणामध्ये जर गुन्हा दाखल झाला तर त्याच प्रकरणामध्ये त्याच कारणासाठी त्याच घटनेसाठी 2 गुन्हे दाखल होऊ शकतात का? होऊ शकत नाहीत. मग हे एवढं आमच्या सामान्य कष्टकऱ्यांना, शेतमजुराला जर कळत असेल, तेवढी अक्कल असेल, तर रोहित पवारला कळत नाही. हे रोहित पवार कशासाठी हे सगळं चालवलं रोहित पवारनं? आणि मला हे म्हणायचं आहे की या प्रकरणामध्ये अजितदादांच्या बाबतीमध्ये, अजितदादांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये, अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत, दुःख आहे आम्हाला. याचा अर्थ रोहितलाही दुःख असेल, परंतु राजकारणासाठीचं दुःख दाखवणं हे रोहितनं बंद करावं. हे भावना असू शकत नाहीत. त्या प्रकरणात म्हणजे विमानाच्या जी घटना आहे त्या घटनेच्या बाबतीमध्ये पुणे रुरल पोलीस स्थानकामध्ये BNSS 194 खाली गुन्हा दाखल झाला. जेव्हा एक गुन्हा दाखल झालेला असतो त्या प्रकरणात दुसरा गुन्हा होऊ शकत नाही. मग रोहित पवार राडा केल्यासारखा जो राडा करत आहे पोलीस स्थानकांमध्ये जाऊन, कालचं रोहित पवारचं वर्तन हे पोलीस स्थानकात जाऊन म्हणजे बेकायदा मंडळी जमवून ज्या प्रकारे त्यांनी म्हणजे गोंधळ घातला, त्या गोंधळाच्या बाबतीमध्ये शासकीय कामकाजात अडथळा या सबबीखाली रोहित पवारवर गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक होऊ शकते, गंभीर अपराध आहे तो. परंतु रोहित पवारचं हे चाललेलं आहे, हे चाललेलं इतकं बेकायदेशीर आहे की तुम्हाला सांगतो, माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा रोहित पवारला जास्त कळते का? माननीय सर्वोच्च न्यायालयाने TT अँथनी विरुद्ध केरळ सरकार 2001 मध्ये कायदा नक्की केला की एका प्रकरणात एका घटनेच्या बाबतीमध्ये एकच गुन्हा दाखल होऊ शकतो आणि एकच यंत्रणा तपास करू शकते. ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये ऑलरेडी राज्य सरकार एवढं संवेदनशील आहे की राज्य सरकारने CIDला तपास दिलेला आहे, राज्याची सर्वोच्च संस्था आहे. हे सगळं असताना रोहित पवारांनी स्वतःच्या अकलेचे तारे तोडायचे आणि एका मर्यादेपर्यंत, मी तर म्हणेल रोहितला त्याच्या पलीकडे जाऊन, रोहित दुःख दाखवावं, दुःख असावं, काही हरकत नाही, परंतु दुःख म्हणत राजकीय काय म्हणतो आपण त्याला, लोणी एकत्र करण्याच्या भानगडीत पडू नये. त्याचं कारण सांगतो, ही आमची गुराख्याची भाषा आहे. रोहितला गुराख्याच्या भाषेत मला सांगत आहे, मी रोहितला गुराख्याच्या भाषेत मी ठणकावत आहे. जसं म्हणणं आहे की रोहित पवार जो काही लढा देत आहेत त्याच्यापाठी राजकीय पार्श्वभूमी आहे, राजकीय हेतू आहे. आत्ता या परिस्थितीत संजय राऊतची भूमिका, त्याचबरोबर संजय राऊत ज्या प्रकारे वर्तन सुरू केलं, संजय राऊतनी राज्यसभेमध्ये ज्या प्रकारे व्यक्त झाले, त्यांनी लोहिया साहेबांचा आणि आपल्या अजितदादांच्या प्रकरणाला जोड द्यायचा प्रयत्न केला. संजयला हे माहीत असलं पाहिजे की सुप्रीम कोर्टापेक्षा मोठं कोर्ट नाही. लोहिया साहेबांचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे, जे म्हणजे एका नसतीला हे झालेलं आहे, संपलेलं आहे. हे सगळं असताना न्यायालयाचा अवमान संजय राऊतनी सुरू केला, अजितदादांवरलं राजकारण सुरू केलं. आणि मला हे एक असं सुद्धा म्हणाल की DCPंना कदाचित फोन आला असेल विधान भवनमधून, म्हणून रोहित पवारांची तक्रार घेत नव्हते का? कसं आहे की संजय राऊतांनी किती मनवे जोडावं, संजय राऊतांनी किती मनवे जोडावं त्याला काही अर्थ नसतंय. संजय राऊताला स्वप्नात काहीतरी किंवा थॉट प्रोसेस संजय राऊतांची कशी झाली माहिती आहे का? मनवे जोडायची म्हणजे फॅक्ट सोबत नाही. आता मला सांगा, संजय राऊतांचं हे वक्तव्य महाराष्ट्रात आक्रमकता आणणे, संजय राऊतांचं हे वक्तव्य तपासात अडथळा निर्माण करणे, ह्या दोन्ही सबबीखाली संजय राऊत आणि रोहित पवार हे दोघंही आपराधिक गोष्टी करत आहेत. मला रोहित पवारांच्या बाबतीत पुढं जाऊन आणि म्हणायचं आहे, सुनेत्राताई पवार ह्या डंके की चोट पे उपमुख्यमंत्री होऊन एकदम चांगलं काम करत आहेत. म्हणजे अजितदादांच्या बाबतीमध्ये सुनेत्राताई पवारांना फार काळजी नाही असं रोहितला सांगायचं का? कमी लेखायचे का? हे सगळं रोहितनं बंद करावं. स्टॉप दॅट. कारण लक्षात ठेवा, तपास यंत्रणा ही सर्वोच्च आहे. जर पोलिसांना बघा एवढी इंडिपेंडन्सी आहे, तुम्हाला सांगतो,
ह्या देशानं म्हणजे इमर्जन्सीचा काळ बघितला आहे, न्यायालयाची इमर्जन्सीच्या काळामध्ये इंदिरा गांधींची भूमिका पाहिलेली आहे. ह्या देशाने कधीसुद्धा न्यायसंस्था ही म्हणजे एकपक्षपाती राहिलेली नाही, न्यायिक राहिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, हे व्यक्त होणं म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे. पण सध्या रोहित पवारांचे जे आरोप पाहतोय आणि सलग आता 20 दिवस रोहित पवार हे संपूर्ण प्रकरण लावून धरत आहेत. DGCA ने सुद्धा आता कारवाई केलेली आहे. 4 विमानं खरं तर VSRची ग्राउंड केलेली आहे. मला हे म्हणायचं आहे की हे सगळ्या बाबी कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहेत? पुणे रूरल पोलीस स्टेशनशी संबंधित. कायद्याप्रमाणे BNSS कायद्यानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 2001च्या अँथनीच्या जजमेंटनंतर रोहितला एवढं समजू नये का? स्टेटमेंट द्यायचं, जाऊन पत्र द्यायचं आहे. पोलीस त्या स्टेटमेंटचे आणि विमानं थांबवले किंवा विमानांच्या बाबतीमध्ये कारवाई झाली, हे सुद्धा या देशातल्याच यंत्रणेचं काम आहे ना. हे सुद्धा देशातल्याच यंत्रणेचं काम आहे. हे काही उबाटाचं, उद्धव ठाकरेचं किंवा संजय राऊतचं किंवा रोहित पवारांच्या पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांच्या पक्षाचं हे सगळं तपास आहे का? विमानं थांबवले म्हणजे कुणं थांबवले? संजय राऊतनं सही करून थांबवले का? इथल्याच यंत्रणेनं थांबवले ना. काहीतरी पीस पार्सल बाहेर आणायचं तपासातलं आणि बाहेर त्याचं भांडवल करून स्वतःचा बडेजाव करायचा, हा त्याच्या मागचा हेतू आहे रोहित पवारांचा. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. इथली यंत्रणा जर अपघात असेल तर अपघात लिहिते, जर घात असेल तर घात लिहिते. इथली यंत्रणा स्वच्छ आहे, डंके की चोट पे स्वच्छ आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. तर आपण पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादीतले एक नेते हे प्रकरण लावून धरत आहेत. ते म्हणजे रोहित पवार आणि अजितदादांच्या पक्षाकडून अमोल मिटकरी. कसं पाहता? बघा, माननीय आमदार श्री अमित मिटकरींना मला हे सांगायचं आहे की अँथनीची केस, त्याचबरोबर तपास यंत्रणेच्या बाबतीमध्ये एकच तपास यंत्रणा, एकच FIR एका प्रकरणामध्ये जोडून किती जरी त्या संदर्भातल्या कडी असतील तर त्या बघितल्या जातात. त्यामुळं थोडं कायदेशीरपणे विचार करून, अभ्यास करून रोहितच्या नादी लागावं, असं माझं साधं आणि स्वच्छ म्हणणं आहे. अदरवाईज येणारा काळ ठरवून टाकतंय की एवढे दळभद्री विचार होते की आपण आपल्या सख्य असलेल्या, आपल्याला ज्यांनी मोठं केलं त्यांच्यावर सुद्धा आपण राजकारण केलं. अशा गोष्टी भविष्यात इतिहासात बोलल्या जातात, सांगितल्या जातात. अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर टिपू सुलतानवरून वादंग निर्माण झाला. हर्षवर्धन सपकाळांनी कुठेतरी तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि टिपू सुलतानची. कसं पाहता त्या वादाकडे? बघा, त्या सपकाळांच्या बाबतीत ते कोण सपकाळ आहेत मला माहीत नाही. त्यांची काय संशोधन आहे? ते काय इतिहासाचे विद्यार्थी होते की काय ते म्हणजे काय मोठे म्हणजे चिंतक होते? हे काय कोणी पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला मला काही किंमत द्यायची गरज नाही. टिपू सुलतान टिप्याला सुद्धा द्यायची गरज असं मला वाटत नाही. परंतु जे गांभीर्याची गोष्ट ही आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वोच्च स्थानी मानणारा राज्य आहे किंवा देशसुद्धा आहे. तुम्हाला सांगतो, असं असताना जे खासदार आहेत आपले याचे कोल्हापूरचे खासदार माननीय छत्रपती शाहू शहाजी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांचं भाष्य हे निंदनीय आहे. त्यांच्या भाष्याचा मी निषेध करतो. ते छत्रपती शिवाजी महाराजांना टिपू सुलतानना आदर्श होता असं ते सांगत आहेत. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की स्वतः ते खासदार असेपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांच्याकडे कोणती जोड आहे का? टिपू सुलताननी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे स्वतःचा आदर्श मानला होता. असे मनवे जोडण्याच्या भानगडीत पडू नये. आणि ते काय म्हणजे खासदार आहेत ठीक आहे, परंतु ते काय इतिहासाचे विद्यार्थी आहेत का? ते काय राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत का? ते पुरातत्व अभ्यासक आहेत का? काहीच नसताना केवळ आपण एका राजकीय पक्षाचे आहोत म्हणून छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये जी भूमिका ते मांडत आहेत ती चुकीची आहे. टिपू सुलतानच्या बाबतीत मला स्पष्टपणे सांगायचं आहे, या देशातला माणूस, या राज्यातला माणूस, या देशातला भूमिपुत्र, या राज्यातला भूमिपुत्र टिपू सुलतानला कधीसुद्धा मोठं समजणार नाही. त्याचं ग्लोरिफिकेशन केलेलं कुणी मान्य करणार नाही. त्याही पुढं जाऊन म्हणेल की या देशातला माणूस टिपू सुलतानच्या नावानं टिप्या म्हणून स्वतःच्या कुत्र्याचं नावसुद्धा ठेवणार नाही. त्याचं कारण सांगतो. कुत्रा जो असतो टिपू सुलतान हा आमच्यासाठी कुत्रा आहे आणि टिपू सुलतानचं नाव आम्ही आमच्या कुत्र्याला ठेवणार नाही. कारण श्वान सुद्धा इमानदार असतो. टिपू सुलताननं इथल्या भूमिपुत्रांना जे हत्या केलेल्या आहेत, जे वध केलेले आहेत, ते आमच्या डोळ्या देखत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानासोबत करणं हे गैर आहे, चुकीचं आहे आणि टिपू सुलतानचं ग्लोरिफिकेशन करणाऱ्या कोल्हापूरच्या खासदारांचा आम्ही निषेध करतो, निंदा करतो. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते होते आणि कुठेतरी रोहित पवारांवरती टीका करताना ते म्हणाले की रोहित पवारांनी थोडं भान ठेवलं पाहिजे हा विषय मांडताना आणि राजकारण करून या विषयाचं देशात आणि महाराष्ट्रात मिरवू नये. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.